कोट्यावधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते त्या प्रयागराज महाकुंभाचा 13 जानेवारी रोजी शंखनाद झाला. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल 40 कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. जगभरातून लक्षावधी भाविकांची पावलं या पर्वणीकडे पडत आहेत. 144 वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभाला हजेरी लावून आध्यात्मिक अनुभूतीची आस सगळ्यांनाच आहे. मौनी अमावस्येच्या निमित्ताने महाकुंभ मेळ्यातील शाही स्नान झाले. तत्पूर्वी महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या 15 कोटीच्या पुढे गेली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रशासनाने भाविकांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली आहे. अनेकावर यशस्वी उपचार करण्यात आले. वैद्यकीय मदत पुरवली गेली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मौनी अमावस्येला महाकुंभ मेळ्यात सहभागी होत शाही स्नान अनुभवण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्याला गालबोट लागल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान गेल्या 17 दिवसात 15 कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. गेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने 3.5 कोटी भाविक पूज्य साधू संत महंतांनी महाकुंभात अमृत स्नान केले होते. महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या अमृत स्नानासाठी लाखो लोक जमले होते. यावेळी अमृत स्नानासाठी त्रिवेणी योग तयार होत असल्याने गर्दी अधिक होती. हिंदू प्रथानुसार 144 वर्षांनंतर त्रिवेणी योग आला आहे. महाकुंभासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या संकेतस्थळानुसार या महाकुंभात 6 शाही स्नान आहेत. सर्व अमृत स्नानामध्ये मौनी अमावस्येची तिथी सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र नद्या अमृत बनतात अशी समजूत आहे. त्यानुसार अमृत स्नान शाही स्नान म्हणतात. हा महाकुंभ मेळ्यातील सर्वात भव्य आणि पवित्र विधी मानला जातो. हे स्नान काही विशिष्ट तिथीला असल्याने देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक कुंभमेळ्यात पोहोचतात. अजून किती शाही स्नान बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार? महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून पौष पौर्णिमा, मकर संक्रांती आणि मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत शाही स्नान झाले. यानंतर आता 3 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमीला पुढील शाही स्नान होणार आहे. माघ शुद्ध पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हटले जाते. हा सण साजरा करण्यासाठी कल्पवासी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. या दिवशी नदीत स्नान, दानपुण्य आणि पूजनाला विशेष महत्त्व आहे. यानंतर 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा, या दिवशी शाही स्नान होणार आहे. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करून वस्त्रदान आणि गोदान केल्याने अनेक प्रकारच्या कष्टांचे निवारण होते अशी मान्यता आहे. माघ पौर्णिमा हा कल्पवास पूर्ण होण्याचे पर्व मानले जाते. 1 महिन्याच्या तपस्या आणि साधनेची पूर्णता या तिथीला होते असे म्हणतात. 2025च्या महाकुंभ मेळ्यातील शेवटचे शाही स्नान माघ वैद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीला म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. हा महाकुंभ मेळ्याच्या अंतिम स्नानाचा दिवस मानला जातो. या दिवशी नदीतील पवित्र पाण्यात आंघोळ करून गंगा जलाने शिवलिंगाचे पूजन व अभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. दरम्यान IIT बाबा, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा, अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला प्रदान करण्यात आलेले महामंडलेश्वर पद, मॉडेल असलेली पण दीक्षा घेतल्याचा दावा करणारी हर्षा रिछारिया, यामुळे महाकुंभमेळा चांगलाच गाजला. याशिवाय विविध आखाड्यातील संत महंत, नागा साधू तसेच आखाड्यांच्या विविध पद्धती, वेशभूषा यासारख्या अनेक कारणामुळे 2025चा महाकुंभ मेळा विशेष संस्मरणीय ठरला.